भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्। आज स्क्रीन शेअर करता येत नाहीये बहुधा, बघते मी प्रयत्न करून, पण सारखंच नेटवर्क खराब असल्यामुळे स्क्रीन शेअर होत नाहीये. तरी पण जर झाली स्क्रीन शेअर होतीये. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. आपण विपाक पाहत होतो आणि ऍक्च्युली आपण चरकाचा जो 15वा अध्याय गृहिणी अध्याय तो पाहत होतो आणि त्या गृहिणी अध्यायामध्ये जे अवस्थापकांचं वर्णन केलेलं आहे ते आपण पाहत होतो. पण त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलंय की अवस्थापक आणि विपाक यांच्यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहण्यासाठी चरक संहितेचा सूत्रस्थानातला 26वा अध्याय पाहिला. तर त्याच्यात काही वर्णन आपल्याला मिळालं. त्याचप्रमाणे आपण त्याच विपाकाचं वर्णन हे आज थोडंसं अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह आणि सुश्रुत याच्यातून पण बघणार आहोत. त्याच्याने आपल्याला पूर्ण विपाक ही संकल्पना नक्की काय आहे ती क्लिअर होईल आणि मग आपण पुन्हा एकदा अवस्थापकांवर जाणार आहोत. तर ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत अष्टांग ज्या आपल्याला चरकातून कळलेल्या आहेत, चरक संहितेतून आपल्याला ज्या विपाकाबद्दलचं जेवढं वर्णन आपल्याला कळलेलं आहे ते आपण पुन्हा म्हणजे जरा पटापट वाचून घेऊ. पण जे वर्णन महत्वाचं आहे त्यातलं, कारण प्रत्येक संहितेमध्ये त्याच्या टीकाकारांनी किंवा संहिताकारांनी सुद्धा वेगवेगळं वर्णन दिलेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्या योगे आपल्याला अनेक द्रव्य कळतात, अनेक द्रव्यांचे विपाक कळतात आणि विविध उदाहरणही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अष्टांग हृदयाचा 9वा अध्याय बघणार आहोत. त्याच्यामध्ये विपाकाचं वर्णन काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. अष्टांग हृदयामध्ये 9व्या अध्यायामध्ये 20 आणि 21 हे 2च श्लोक विपाकासाठी दिलेले, ते आपण पाहूयात, मग पुढे जाऊया. जाठरेण अग्निना योगात सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे वीर्याद अनंतरम विपाकम लक्षयति, म्हणजे वीर्यानंतर विपाकाचं वर्णन. द्रव्यादी विज्ञानीय हे 2 हा अध्याय खास करून अष्टांग हृदयकरांनी द्रव्याचे गुणकर्म रस वीर्य विपाक, जसं आपण चरकामध्ये अत्रेय भद्रकाप्य अध्याय पाहिला तसाच हा वाग्भटाचार्यांनी द्रव्यादी विज्ञानीय हा अध्याय खास करून या रसवीर्य विपाकासाठी दिलेला आहे. त्यातलं वीर्याचं वर्णन झाल्यानंतर आधी द्रव्याचं वर्णन करतात, मग त्यांच्या रसांचं वर्णन करतात, मग वीर्याचं करतात आणि मग विपाकाचं, असं विपाकाचं वर्णन आता आपण पाहणार आहोत. तर जाठरेण अग्निना योगात यद उदेती रसांतरम रसानाम परिणामांते स विपाक इति स्मृत, ही व्याख्या आपण चरकाच्या चक्रपाणी टीकेत पण पाहिली. ही व्याख्या चरकाचार्यांनी दिलेली नाही, ही व्याख्या आपण चक्रपाणी टीकेमध्ये पाहिली की त्यांनी चक्रपाणी दत्त हे साधारण वाग्भटाच्या काळातले असल्यामुळे त्यांनी वाग्भटाचं हे उदाहरण किंवा वाग्भटांनी दिलेली ही व्याख्या स्वतःच्या टीकेमध्ये घेतलेली आहे. तर त्यानुसार त्याचा अर्थ असा होतो जाठरेण इति औदर्येण, पुन्हा औदर्य म्हणजे उदरे याती इति औदर्य, म्हणजे उदरामध्ये जो निर्माण होतो किंवा उदरामध्ये जो असतो तो म्हणजे औदर्य, असा तो जाठराग्नी. औदर्येण अग्निना योगात, म्हणजे योगात म्हणजे संश्लेषात, म्हणजे त्याच्या जवळ गेल्यामुळे किंवा त्याच्याशी संबंध आल्यामुळे. कोणाचा संबंध? तर जे काही आपण अन्न घेतो त्याचा. संश्लेषात यद रसानाम परिणामांते, रसांचं परिणमन झाल्यावर, परिणामांते म्हणजे जरण निष्ठाकाले, म्हणजे जे द्रव्य आहे त्यांचे काहीतरी पर्टिक्युलर रस आहेत आणि त्यांचं परिणमन जेव्हा जरणाच्या निष्ठाकालाच्या काळी होतं. निष्ठाकाल म्हणजे शेवट, निष्ठा म्हणजे शेवट. तर
अन्न पचन होण्याच्या शेवटचा काळ, अशा काळी जे होतं तेव्हा जो रसांतर म्हणजे रसविशेष किंवा वेगळा रस असा उदेती म्हणजे उत्पद्यते उत्पन्न होतो, तो म्हणजे विपाक, असं वर्णन मुनींनी केलेले. अथ विपाकः तत्र विपाकं लक्षयति जाठरेण इति रसानां रसवतां द्रव्याणां. जेव्हा रसानाम असं म्हटलं जातं तेव्हा खरं तर द्रव्यांचंच पाचन होत असतं. आपण मागच्याही टीकेमध्ये पाहिलं की द्रव्यांचं पाचन होतंय, रसांचं नाही. मग द्रव्य पाचित होतात, द्रव्य पाचित होतात म्हणजेच रस हा त्याचा गुण आहे, त्यामुळे त्या गुणांचंही पाचन होतं. जाठराग्निना संयोगात यद रसांतरम उत्पद्यते स विपाकः आदौ षड्रसमपि अन्नम मधुरीभूतम ईरयेत. असं म्हणलं जातं की आदौ सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, षड्रस असं जे अन्न आहे ते मधुरीभूत होतं म्हणजे मधुर रसात्मक होतं. इत्यादी युक्तानां मधुर आम्ल कटु पाकानां व्यावृत्त्यर्थमाह परिणामांते. आहार परिणामांते ते तु परिणामात प्रागेव उत्पद्यन्ते इति तेषां रसत्वम एव. म्हणजे हे जे आदौ षड्रसम अपि अन्नम मधुरीभूतम हे जे वर्णन आहे हे पुन्हा अवस्था पाकाचंच वर्णन आहे. इति उक्तानाम असं म्हणत असताना उक्तानाम मधुर आम्ल कटु पाकानां व्यावृत्त्यर्थम मधुर आम्ल कटु पाकाचं विवरण करण्यासाठी आम्ही हे आहार परिणामांते असं म्हटलेलं आहे. तर असं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्यामुळे इथेही पुन्हा त्यांनी अवस्था पाकाचा छोटासा उल्लेख करून ते पुढे गेलेले की नाही, विपाक हा वेगळा आहे अवस्था पाकापेक्षा. त्यानंतर पुढे काय, स्वादू पटुश्च मधुरम अम्लो अम्लम पच्यते रसः तिक्तोषण कषायानां विपाकः प्रायशः कटु. हे जे आपल्याला माहिती आहे तेच पुन्हा दिलेले इथे की स्वादू आणि पटू म्हणजे लवण यांचा मधुर विपाक होतो, अम्लाचा अम्ल आणि तिक्त उष्ण म्हणजे कटुद्रव्य उष्ण कषाय यांचा प्रायशः कटु विपाक होतो. आता इथे दोन टीका आहेत. अष्टांग हृदयामध्ये दोन टीका दिलेल्या आहेत. तर पहिली टीका जी आहे ती सर्वांग सुंदर टीका आहे आणि दुसरी आहे ती आयुर्वेद रसायनी अशी टीका आहे. तर सर्वांग सुंदर टीकेमध्ये काय दिलंय, स्वादू म्हणजे मधुर गुडादी, पटू म्हणजे लवण सैंधवादी, मधुरम यथा भवती तथा मधुरम कृत्वा पच्यते. म्हणजे स्वादू आणि लवण हे त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत आणि हे मधुरम कृत्वा पच्यते हे मधुर होऊन त्यांचं पाचन होतं, म्हणजे ते मधुर होतात. जेव्हा त्यांचं पाचन होतं तेव्हा ते मधुर रसाचे होतं. मधुरमिति क्रियाविशेषणत्वात नपुंसकलिंगम. मधुर हे क्रियाविशेषण आहे म्हणून ते नपुंसकलिंगी आहे. स्वादुः स्वादु विपाको, स्वादू म्हणजे स्वादू विपाक, लवणो अपि स्वादू विपाकः इति अर्थः. लवण हे स्वादू विपाकी झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. अम्लो रसो दधी कांजिकादी, अम्ल म्हणजे कुठले, दधी कांजी इत्यादी. अम्लम पच्यते अम्लो विपाको भवति. तिक्त उष्ण कषायाणां प्रायशः कटु विपाको भवति. तिक्त उष्ण कषायांचा प्रायशः कटु विपाक होतो. प्रायशो ग्रहणम पूर्वत्र अपि योजनीयम. म्हणजे पूर्वी कधीतरी प्रायशः या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगून दिलेला आहे म्हणून इथे त्यांनी फक्त वर्णन केलेलं आहे की प्रायः म्हणजे प्रायः त्याचा कटु विपाक होतो, एखाद्याचा अपवादात्मक अम्ल विपाक किंवा मधुर विपाक होण्याची शक्यता असू शकते. तेन व्रीहिस्तो मधुरो रसो अम्लम पच्यत इति उपपन्नम. त्यामुळेच आपल्याला लक्षात येतं बहुधा या व्रीहिस्त मधुर रस आणि ते अम्ल पचन होतं याच्यावर बरीच सारी चर्चा झालेली दिसून येते. कारण अनेक ठिकाणी हे उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे की व्रीहीमध्ये मधुर रस असून त्याचा अम्ल विपाक होतो हे आपल्याला दिसतं.
किंवा हे आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण कोणतेही व्रीही धान्य खातो, शुकधान्य खातो, त्यावेळेला त्याचा मधुर रस असतो. आपण जेव्हा खातो तेव्हा तो मधुर रसात्मक असतो, पण जेव्हा त्याचं पाचन होतं आणि जेव्हा उद्गार निर्माण होतात तेव्हा आम्लोद्गार निर्माण होतात. तर ते कशामुळे निर्माण होतात, तर त्याच्यावर अनेकांनी म्हणजे काही जणांचं असं मत आहे की तो अम्लविपाक हा अम्लविपाकामुळे होतो. ज्यांनी अम्लविपाक मानलेला आहे त्यांनी व्रीहीला अम्लविपाक होतो असं वर्णन केलेलं आहे. पण ज्यांनी अम्लविपाक नाही मानलेला म्हणजे सुश्रुताचार्यांनी, तर त्यांनी व्रीहीलाही मधुर विपाकीच मानलेलं आहे आणि त्याचं जे उष्ण वीर्य आहे त्याच्यानी ते कार्य करतं असं सुश्रुताचार्यांचं मत आहे. त्यामुळे या व्रीहीच्या अम्लविपाकावर बरीच सारी चर्चा झालेली आपल्याला टीकांमध्ये दिसून येते. तथाच उत्तम अष्टांग हृदय सूत्रस्थान 6वा अध्याय 10व्या श्लोकामध्ये त्यांनी असं दिलंय, स्वादुर अम्ल विपाको अन्यो व्रीही. व्रीहीचा स्वादू अम्ल विपाक म्हणजे याच्यामध्ये द्रवद्रव्य विज्ञानीमध्ये विविध द्रव्यांचं वर्णन करताना जिथे व्रीहीचं वर्णन आहे तिथे हा श्लोक आलेला दिसून येतो की स्वादू अम्ल विपाको, म्हणजे जे व्रीही आहेत ते स्वादू आणि अम्ल विपाकी आहेत. तथा हरितक्या भूयस्त्वेन यहा कषायो रसः स मधुरमेव पच्यते. म्हणजे हरितकी हा खूप जास्त प्रमाणात कषाय रसाची आहे, पण त्याचं पाचन होताना ते मधुर होतं, म्हणजे ती मधुर विपाकी होते. तथा कटुको रसः, कटू रसाचे कोण कोण, शुंठी आर्द्रक पिप्पल्यादिस्थो. म्हणजे कटुकरस कोणामध्ये आहे, तर शुंठी आर्द्रक आणि पिंपळी इत्यादींमध्ये कटुरस आहे. तो पण काय होतो, मधुरम पच्यते, मधुर त्याचा विपाक होतो. तथाच उत्तम कषाया मधुरा पाकेती. म्हणजे अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 6 153 मध्ये या सगळ्यांचं वर्णन केलेलं असावं. शुंठी अद्रक पिंपळी आणि त्याचा विचार त्यांनी असा दिलाय की तिथे कषाय मधुरा पाके. बहुधा हे शुंठीचं वर्णन आहे की जी शुंठी ही कटुतिक्त अशीच आहे, पण कुठल्या काही द्रव्यांचं वर्णन करताना त्यांनी कषाया मधुरा पाके इति असं वर्णन केलेलं आहे की त्या ठिकाणची उदाहरणं त्यांनी दिलेली दिसतात. तथा अष्टांग हृदय सूत्रस्थान 6 163 मध्ये काय दिलंय, नागरम दीपनम वृष्यम ग्राही रुद्यम विबंधनुत रुच्यम लघु स्वादुपाकम. पुन्हा इथे स्वादुपाक दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आणि आपल्यालाही माहितीये की शुंठी ही पाचनानंतर ही स्वादुरसाची बनते आणि त्यामुळे तिचं सृष्ट विणमूत्र हे आपल्याला दिसून येतं. तद्वत आर्द्रकम, तशाच प्रकारे आर्द्रक पण तसंच आहे. श्लेष्मला स्वादु शीतार्द्रा इति आरंभ यावत स्वादुपाका इति. आर्द्रक कसं आहे, श्लेष्मला स्वादु शीतार्द्रा असं दिलेलं आहे. अत्र केचिद आहू, काही जण काय म्हणतात, तिक्त कषाय योहो एव कटु विपाकतया पित्तकर्तृत्वम आपद्यत इति. तद एतत् असत शीतवीर्यत्वेन एतयोः पित्तहर्तृत्वात् वीर्यम ही रसविपाकौ विजयते. आता काही जी कटू रसाची द्रव्य आहेत ज्यांचा विपाक जरी कटू झाला तरी सुद्धा ती शीतवीर्यानी काम करतात. मग ती पित्त कर्तृत्व न करता पित्त हरणाचं काम करतात. त्यामुळे काही ठिकाणी ज्या ठिकाणी कटुतिक्त द्रव्य दिसतंय, म्हणजे रस हे कटुतिक्त आहेत, विपाक हा कटू आहे, पण तरी पित्तहरण हे काम झालेलं दिसलं तर आपण ते वीर्यानी होतंय हे लक्षात घ्यायचंय. का तर वीर्यम ही रसविपाक विजयते. रसविपाकापेक्षाही वीर्याचं काम हे जास्त लवकर होतं किंवा जास्त प्रमाणात होऊ शकतं. म्हणजे ते रस आणि विपाकाच्या कामापेक्षाही त्याचं काम जास्त प्राबल्याने आपल्याला शरीरामध्ये दिसून येऊ शकतं. त्यामुळे
ज्या ठिकाणी आपल्याला असं विचित्र प्रत्यय रब्ध दिसून येतं त्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वक्षती त्याच्यासाठी पुन्हा त्यांनी श्लोक नंबर दिलेला आहे की 25व्या श्लोकामध्ये रसम विपाकौस्तम वीर्यम, ते पुढचा श्लोक आहे की रसापेक्षा विपाक श्रेष्ठ, विपाकापेक्षा वीर्य, वीर्यापेक्षा प्रभाव, असं त्या श्लोकामध्ये वर्णन आहे. पुढे आयुर्वेद रसायन टीका काय म्हणतीये तर विपाकच त्रैविध्यम आहू, त्रैविध्यम आहू. 3 विपाकांचं वर्णन हे अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय आणि चरकाचार्य या तिघांनीही मानलेलं आहे. फक्त सुश्रुतांनी 2 विपाकांचं वर्णन मानलंय, तेही आपण पुढे पाहणार आहोत. स्वादू पटुश्च म्हणजे मधुर लवणहाश्च मधुरम पच्यते, पक्वो मधुरत्वम याती इति अर्थः. मधुरम इति क्रियाविशेषण, मधुर हे क्रियाविशेषण आहे, म्हणजे पच्यत या क्रियेचं ते विशेषण आहे. पच्यत इति कर्म कर्तया आत्मनेपदम, पच्यत हे पच्यते हे कर्मणी आत्मनेपद आहे, म्हणजे त्याला आत्मनेपदाची रूप लागलेली आहेत. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे मही अशी त्याची रूप आहेत. किंवा आपण जे म्हणतो हे आजकालची पिढी ही पहिल्यांदा प्रथम पुरुष म्हणते, जी ते इथे अंते, से इथे द्वे आणि ई वहे महे. आपण जे शिकलो ते ई वहे महे, से इथे द्वे, ते इथे अंते अशा पद्धतीने शिकलो. तर दोन्ही पद्धतीने ते योग्यच आहे. पच्यत हे आपण त्याला तृतीय पुरुष मानतो. पच्यते इति कर्म कर्तयोः आत्मनेपद, इथं आत्मनेपदाचं रूप दिलेलं आहे. एवं अम्लो रसो अम्लम पच्यते, अशाच प्रकारे अम्लरस हा अम्ल विपाकी होतो. तिक्तादीनाम त्रयाणाम कटुको विपाकः, तिक्त इत्यादींचा तिघांचा कटु विपाक होतो. मधुर रसस्य अपि व्रीहेः विपाके अम्लत्वात्, मधुर रसाच्या व्रीहीचा अम्ल विपाक होतो. लवणस्य अपि संवर्चलस्य कटु विपाकित्वम, संवर्चल लवणाचा कटु विपाक सांगितलेला आहे. आता इथे वेगळे लवणाचा आपण मधुर विपाक पाहतोय आतापर्यंत, पण संवर्चल लवणाचा कटु विपाक इथे सांगितलेला. अम्ल तिक्तोषणानां दाढीम पटोल पिप्पल्यादीना मधुरत्वात, अम्ल तिक्त उष्ण अशा अम्ल, दाढीम हे अम्ल आहे, पटोल हे तिक्त आहे, पिप्पली हे कटू आहे, अशांचा मधुर विपाक होतो. तर हे या सगळ्या जे वेगळी द्रव्य आहेत की ज्यांचे असे वेगळे विपाक आहेत ते आपल्याला लक्षातच ठेवायला लागतात. कषायस्य अपि कुलत्थस्य अम्ल विपाकत्वात, यांचाही कषाय कुलत्थचा अम्ल विपाक होतो. म्हणून जास्त प्रमाणात कुळथीचं कढण किंवा कुळीत खाल्लं गेलं तर नंतर अम्ल ढेकर किंवा अम्लोद्गार आपल्याला येऊ शकतात. प्रायशः इति उक्तम, इथे प्रायशः असं सांगितलेलं आहे. मतांतरम संग्रहार्थम च, कारण वेगळी मतं असू शकतात एखाद्याला त्याचं, म्हणजे जर किंवा थोडं आपण असं म्हणू की मतांतर कशामुळे असू शकतात तर ते जे द्रव्य आहे ते कुठल्या प्रदेशामध्ये उत्पन्न होतोय याच्यानीही त्याच्यामधल्या क्वालिटीज मध्ये थोडाफार फरक होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणचं कुळीत हे खूप अम्लधर्मी नसेल किंवा अम्ल विपाक निर्माण करणारं नसेल, कमी प्रमाणात अम्ल विपाक निर्माण करणारं असू शकतं, किंवा अम्ल विपाक एकदम न निर्माण करणारंही असू शकतं. ते थोडस प्रदेशानुसार सुद्धा अवलंबून असू शकतं, किंवा त्याला मिळणारे जे काही जल आहे किंवा इतर जमिनीतून मिळणारी द्रव्य आहेत ही जर कमी जास्त प्रमाणात असतील तर ही मतमतांतर होण्याची शक्यता असू शकते. म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेला प्रायशः असा शब्द वापरलेला आहे. तत्र द्वौ विपाकौ इति सुश्रुतः. आता इथे वरती जे सुंठीचा विपाक मधुर सांगितलेला आहे, तर अनेक वेळेला सुंठ ही काही जणांमध्ये पित्तकारक करणारी, पित्तकरण करणारी किंवा पित्त वाढवणारी अशीही आपल्याला दिसून येते. तर त्यामुळे जरी मधुर विपाक असला तरी सुद्धा सुंठीचं कार्य रसानेच होतंय का आधीच, हेही आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून क्वचित द्रव्यम रसेन कार्यम कुर्वन्ति, क्वचित विपाकेन, क्वचित
वीर्येण क्वचित प्रभावेण हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे आणि ते सुद्धा पुन्हा म्हणूनच पुरुषम पुरुषम वीक्ष प्रत्येक पुरुषामध्ये त्याचं कार्य सुद्धा भिन्न असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्यांनी प्रायशः हा शब्द सगळीकडे घातलेला आपल्याला दिसून येतो. तत्र द्वौ विपाको इति सुश्रुतः पुन्हा सुश्रुतांनी 2 विपाक सांगितले. याचंही वर्णन अष्टांग हृदयकार करतात. द्रव्येषु पच्यमानेषु येषु अंबू पृथ्वी गुणः निर्वर्तन्ते अधिकः तत्र पाको मधुरा इष्यते. सोपं आहे की जिथे अंबू आणि पृथ्वी गुणांची द्रव्य आहेत तिथे मधुर विपाक होतो. तेजो अनिल आकाश गुणः पच्यमानेषु येषु तु निर्वर्तन्ते अधिकास्तत्र पाकः कटुक इष्यते. जिथे तेज अनिल आणि आकाश गुणाचे द्रव्य तिथे कटुक विपाक होते. हे आपल्याला पुढेही पाहायला मिळणार आहे म्हणून मी थोडं इथे पटापट सांगते कारण आपण सुश्रुत पुन्हा घेणारच आहोत. पाराशर ऋषींचं काय म्हणणं आहे? पाराशरस्तु तिक्त कषाययोः मधुर विपाकम आह. पाराशर ऋषींनी अजून वेगळंच मत मांडलंय की तिक्त कषाय रसांचा मधुर विपाक सांगितला आहे. पाकः त्रयः रसानाम अम्लो अम्लम पच्यते पच्यते कटुः कटुकम. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? मधुर, कषाय, तिक्त यांचा मधुरच विपाक होतो आणि अम्लचा अम्ल आणि कटूचा कटू. चत्वारो अन्य सॉरी इथे वेगळं दिलंय त्यांनी की पाकः त्रयो रसानाम अम्लो अम्लम पच्यते कटू कटुकम चत्वारो अन्यो मधुरम संसृष्टास्तु संसृष्टम. काहींचा संसृष्ट विपाक पण यांनी सांगितलेला आहे. हे पाराशरांचं मत आपल्याला इथे दिसून येतं की त्यांनी संसृष्ट विपाक पण सांगितलेला आहे. म्हणजे जर कटू तिक्त कषाय हे एकत्र आले किंवा मधुर तिक्त कटू असे एकत्र आले तर त्यांचा संसृष्ट विपाकही एखाद वेळेला दिसू शकतो. म्हणजे कधी मधुरच दिसेल, कधी दुसऱ्या वेळेला अम्ल दिसेल, तिसऱ्या वेळेला कटू दिसेल, असे संसृष्ट विपाक दिसून येतात. किंवा एकत्र मधुर अम्ल असे दोन्ही विपाक दिसतात की मधुर रसामुळे त्याचं सृष्टविणमूत्र झालेलं आहे पण अम्लोद्गार पण निर्माण झालेले आहेत किंवा अम्ल पचन पण होताना दिसून येतं, कुठेतरी दाह झालेले असं पण दिसून येतं. कटु तिक्त कषायाणाम कटुको येषाम विपाकः इति पक्षः तेषाम पित्त विगाते तिक्त कषायौ कथम भवतः. इथे यांनी अजून एक शंका काढली की कटु तिक्त कषायाणाम कटुको येषाम विपाकः इति पक्षः तेषाम पित्त विगाते तिक्त कषायो कथम भवतः. म्हणजे मग तिक्त कषाय हे पित्तहर कसे होतील कटु विपाक झाला तर. याचंही वर्णन पुन्हा सुश्रुतात आलेले त्यावेळेला त्याचं स्पष्टीकरण आपल्याला तिथे पाहायला मिळतं. षोडा पाकास्तु संग्रहे निरस्तः यथा रसम जगु पाकाम षट केचित तत् सांप्रतम यत् स्वादुव्रीहि अम्लत्वं न च अम्लम अपि दाढिमम याति तैलम च कटुताम कटुका अपि न पिप्पली यथा रसत्वे पाकानाम न स्यात् एव विपर्ययः. अष्टांग संग्रहामध्ये एक काही ठिकाणी असं मत दिलेलं आहे षोडा पाक असतो म्हणजे 6 प्रकारचे पाक. पुन्हा तेच की प्रतिरस पाक जे वर्णन आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं की प्रतिरस पाकाचं वर्णन आहे. मधुर आणि मधुर पाक, अम्ल आणि आम्ल पाक याचा इथे निरस्त इथे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की यथारसम जगू पाकाम षट केचित तत्सांप्रतम म्हणजे जे रस आहेत त्यांचा तोच विपाक हे जे वर्णन केलेलं आहे. यत् स्वादुव्रीहे अम्लत्वम न च अम्लम अपि दाढिमम म्हणजे दाढिमाचा अम्ल विपाक होताना दिसत नाही आणि स्वादू म्हणजे मधुर रसाचा मधुर व्रीहीचा अम्ल विपाक होतो. या सगळ्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं किंवा कटू असे जे तैल आहे याती तैलमच्या कटुता तैल हे कटू विपाकाचं होतं किंवा पिंपळी जी आहे ती कटू नाही होत असे त्यांनी 2 विरुद्ध वर्णन केलेली आहेत की व्रीही स्वादू आणि त्याचा अम्ल विपाक आणि दाढिमा अम्ल तरी त्याचा अम्ल विपाक नव्हता मधुर विपाक अशी
दोन विरुद्ध उदाहरणं देऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की यथा रसात वे पाकानाम, ज्याप्रमाणे रस आहे तसाच विपाक न होता एखादा विपर्यय विपाक होताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे यथा रसात वे पाकानाम न स्यात् एवं विपर्यय, हा म्हणजे जसं रस आहे तसाच विपाक न होता त्याचा विपर्यय होतो असं इथे आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे अष्टांग हृदयकारांनी हे थोडंसं वर्णन विपाकाचं केलेलं आपल्याला दिसून येतं. आता अष्टांग संग्रहकार काय म्हणतात ते बघूया. मॅडम, हे पित्त विघाती पित्त कषायो कथम भवता याचं काय अर्थ आहे? कुठलं? एक मिनिट. तेषां पित्त विघाते तिक्त कषायो कथम भवतः. हे ना, हे म्हणजे ऍक्च्युली त्यांचं असं म्हणणं आहे की पित्त हे तिक्त आणि कषाय हे काय करतात, पित्त विघात करतात, म्हणजे पित्त कमी करतात. मग त्यांचा कटू विपाक कसा होतो, इथे दिलंय ना, कटू तिक्त कषायणम कटुको येशाम विपाक इति पक्षः. या पक्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की तिक्त आणि कषाय हे काय आहेत, पित्त हर आहे, मग त्यांचा कटू विपाक कसा होतो असं सांगताना ही सगळी प्रश्न त्यांनी निर्माण केलेले या ठिकाणी. पुढे त्याचं वर्णन इथे दिलेलं नाहीये, पण हे सगळं वर्णन आपल्याला पुन्हा याच्यात मिळतं. काय सुश्रुतामध्ये पुन्हा एक चक्र दत्तांची टीका आहे, ती आपण आज घेणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे जे काही वाचलं ना त्याचं संपूर्ण वर्णन केलेलं दिसतं आणि पुन्हा ते अवस्थापाकांवर पण येतात. त्यामुळे ते घेऊन मग आपण पुढच्या वेळेला अवस्थापकांचं वर्णन वाचलं तर मग ते आपल्याला जास्त चांगलं कळेल. तर हे इथे पुन्हा पुढे किंचित रसेन कुरुते कर्मम पाकेन च अपरम, म्हणजे काही रसानी कार्य करतात, काही विपाकांनी करतात, काही वीर्यानी करतात, काही प्रभावांनी करतात. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून ते तो जो श्लोक आहे शेवटचा आत्ता, की असं कसं दिसून येतं तिक्त कषाय असून सुद्धा विपाक हा कटू आहे, पण मग त्याचं पित्तहर कार्य, तर काही तिक्त कषाय रसाची द्रव्य ही रसानी कार्य करतात, म्हणून ते त्याप्रमाणे आपल्याला दिसून येतं. म्हणजे जिथे आपल्याला तिक्त कषाय रसाचं द्रव्य आहे, कटू विपाक आहे, पण पित्तहर कार्य झालेलं दिसून येत आहे, तर ते आपल्याला लक्षात घ्यायचंय की ते कार्य हे याच्यामुळे झाले की म्हणजे रसामुळे ते कार्य झालेलं आपल्याला लक्षात घ्यायचंय. काही ठिकाणी उष्ण वीर्य जर झालं असेल त्यांचं, तर तिक्त कषाय रसाचं द्रव्य आहे पण उष्ण वीर्य आहे, अशा वेळेला उष्ण कार्य होईल, मग पित्त वाढवण्याचं कार्य होईल. विपाक जरी कुठलाही असला, मधुर असला किंवा कटू असला, तरी सुद्धा उष्ण वीर्यामुळे काम जर झालं तर आपण असं म्हणू शकू की रस आणि विपाकापेक्षा वीर्य हे डॉमिनंट आहे. तर असं कोणतं द्रव्य कशाने काम करतं ह्याचा खरं तर तक्ता आपल्या समोर करणं किंवा मुलांनाही खरं शिकवताना तो तक्ता देणं किंवा करायला लावणं हे खूप गरजेचं आहे. तर मुलांना ती द्रव्य आणि त्याचे गुणकर्म हे जास्त चांगले कळतील. आणि त्यावेळेला विपाकाचं कार्य हे सृष्टविणमूत्र, शुक्रहर किंवा शुक्रकर आणि कोणता दोष वाढवणार याच्यानुसार पाहत जायला हवं. म्हणजे तिथे ते क्रायटेरिया लावायला हवे. आणि बाकी रस आणि वीर्याचं तर कार्य आपल्याला साधारणतः समजूनच येतं, पण विपाकाचं कार्य अनेक वेळेला कळत नाही आपल्याला, तर ते पाहणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी विपाक हा वाचायला घेतला, कारण विपाक पूर्ण आपण वेगवेगळ्या ग्रंथांतून वाचल्याशिवाय विपाक म्हणजे नक्की काय हे कळतच नाही. आणि आपल्याला माहितीही नसतात अनेक गोष्टींचे विपाक, की याचं विपाक काय. आपल्याला बरेच वेळा असं कळतं की रसानी होणारं कार्य लगेच कळतं, नंतर वीर्यानी होणारंही कार्य अनेक वेळेला कळून येतं, पण विपाकानी होणारी कार्य ही फार कमी वेळेला कळतं, म्हणून ती पाहणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपण अष्टांग संग्रहातले विपाकाचे श्लोक घेऊयात आणि मग सुश्रुतामध्ये जाऊया. अष्टांग संग्रहकारांनी 16, 17 आणि 18 या श्लोकांमध्ये विपाकाचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात अष्टांग संग्रहकार,
आता सगळ्यांनी पुन्हा द्रव्यादी विज्ञानीय ह्याच अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये द्रव्याचं वर्णन आधी, वीर्याचं आधी, मग विपाकाचं. तर वीर्याचं वर्णन द्रव्य, रस, वीर्य आणि मग विपाक. इति वीर्यमुक्तम विपाकस्तु उच्यते. आता विपाकाचं वर्णन, विपाकस्तु प्रायः स्वादू लवणयोः, स्वादू आणि लवण यांचा स्वादू, अम्लो अम्लस्य, कटु इतरेषां म्हणजे कटु तिक्त कषायांचा कटु, रसे रसौ तुल्यफलाः द्रव्यगुण विशेषेण च अस्य अल्पमध्य भूयस्त्वम उपलक्ष्ये. रसे रसौ तुल्यफला हे खाली आपण त्याचं वर्णन वाचूया. स्वादु अम्ल कटुको त्रयो विपाकाः, हे 3 विपाक आहेत. तत्र मधुरद्रव्यस्य सर्वस्य मधुर विपाकित्वम तद्वत् लवणस्य अम्लो विपाको अम्लस्य एव शेषाणाम कटुः, हे आपल्याला लक्षात येते. जे अर्थ आहे तोच अर्थ इथे दिलेला. विपाकस्तु जाठराग्नी संयोगे परिणामवशात द्रव्यस्य रसस्य म्हणजे द्रव्याच्या रसाचं स्वरूपांतर प्रादुर्भाव, हा स्वतःच्या रूपामध्ये बदल हा आपल्याला तिथे दिसू शकतो. असौ विपाकौ, या विपाकामध्ये असौ विपाको रसैहि मधुर अम्ल कटुकैहि तुल्यफलाः सदृशफलाः म्हणजे रसौ रसौ तुल्यफलाः म्हणजे मधुराचा मधुर विपाक, अम्लाचा अम्ल, कटुकाचा कटुक, असं तुल्य फल किंवा सदृश फल विपाक आपल्याला दिसू शकतो. तेन मधुर विपाकस्य ते गुणाः ये मधुरस्य रसस्य, म्हणजे इथे आपल्याला हे पण लक्षात घ्यायचंय की जेव्हा मधुर रसाचा मधुर विपाक होतो त्यावेळेला मधुर रसाचे जे गुण असतील, म्हणजे ते स्निग्ध आहे, ते द्रव आहे, ते शरीरात स्थूलता उत्पन्न करणार आहे, हे जे मधुर रसाचे गुण आहेत, गुरु आहे ते, हे सर्व गुण हे त्याच्या विपाकाला पण लागू होतात. त्याचप्रमाणे अम्ल रसाचे जे गुण आहेत, तेच अम्ल विपाकामध्ये पण येणार आहे. आणि कटुक रसाचे जे गुण आहेत तेच कटु विपाकामध्ये येणार आहेत. तर त्यामुळे ते गुण पण विपाकाला लावायचे. म्हणजे अजून एक क्रायटेरिया आपला विपाकाचा वाढला की विपाकामध्ये आपण पाहिलं की शुक्रकर शुक्रहरत्व, त्याच्यानंतर जे वातल पित्तल श्लेष्मल म्हणजे वात पित्त कफ निर्माण करणारं आणि सृष्ट विणमूत्र निर्माण करणारं, आणि जर मधुर विपाकाने मधुर विपाक झाला तर मधुर रसाचे सर्व गुणधर्म त्याला लागतील. कटूनी कटू झाला तर कटूचे सर्व गुणधर्म लागतील. अम्लानी अम्ल झाला तर अम्लाचे सर्व गुणधर्म त्याला लागणार आहेत. अस्य च विपाकस्य स्वल्पत्वम मध्यमत्वम भूयस्वम च द्रव्यगुण विशेषेण उपलक्षेत. पुन्हा इथे तरतमता लक्षात घ्यायची की मधुर तम द्रव्य आहे पण त्याचा मधुरच विपाक झालेला आहे. किंवा म्हणजे उदाहरणार्थ साई सारखं द्रव्य आहे जे मधुरतम आहे, किंवा बासुंदी सारखं द्रव्य आहे की जे मधुरतम आहे, आणि त्याचा विपाक जेव्हा होतो त्यावेळेला तोही मधुरतमच होतो. म्हणून अनेक वेळेला आपल्याला झोप येते. बासुंदी खाल्ली की झोप येते. खूप गोड पदार्थ खाल्ले की मधुरतम असा विपाक होतो, आणि म्हणून आपल्याला बराच काळ काही करावंसं नाही वाटत, कारण शरीरामध्ये स्थूलता निर्माण होते, जडत्व निर्माण होतं. पण काही द्रव्य अशी असू शकतात की ज्याचा मधुरतम द्रव्य आहेत पण त्याचा मधुरच विपाक झालेला आहे. खूप मधुरतम किंवा मधुरतर विपाक झालेला नाही. म्हणून इथे स्वल्पत्व, मध्यत्व, भूयस्त्व असं आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. की मुक्तम भवती उच्यते यत्र रसेन सदृशो विपाको मधुर अम्ल कटुकानां द्रव्याणां तत्र प्रधान रस समान गुणानां उत्कृष्टत्वात् विपाकस्य उत्कृष्टत्वं कल्पनीयम. हेच मी मगाशी जे सांगितलं तेच की मधुरतमाचा मधुरतम विपाक हे प्रायशः दिसून येतं, पण एखाद्या वेळेला ही या गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे मधुराचा मधुर, मधुरतराचा मधुरतर आणि मधुरतमाचा मधुरतम हेही आपल्याला काही ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे
आधी आपल्याला हे वर्गीकरण केलं पाहिजे की कुठल्या रसाचं द्रव्य आहे, कुठल्या वीर्याचं आहे आणि कुठल्या विपाकाचं आहे. हे एकदा आपल्या लक्षात आलं की मग त्याच्यात पुन्हा तरतमत्व आपल्याला लक्षात घेण्यासाठी, आणि मग त्या तरतमत्वानी तो विपाकही कोणता होणार आहे हेही आपल्याला त्याची तरतमता आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर आपल्याला शरीरावर त्याचं होणारं कार्य हे चांगल्या पद्धतीने लक्षात घेता येईल. आणि म्हणूनच याच्यासाठी जे चरकाचार्यांनी किंवा अष्टांग संग्रह, अष्टांग हृदयकार, सुश्रुताचार्यांनी जे दिलेले अन्नपान विधी हे जे अध्याय आहेत हेही आपले वाचून झाले पाहिजेत. तर आपल्याला त्या अध्यायातले जे काही द्रव्यांचं वर्गीकरण जे दिलेलं आहे ते वाचून आपल्याला त्यांच्यातली तरतमता ही लक्षात येते. जर आपण केवळ दुधाच्या बाबतीत बघितलं की तरतमता एक थोडक्यात सांगते इथे की दुधाच्या बाबतीत बघितलं तर दूध जर आपण जे आपण बाहेरून दूध पिशवीतून आणतो किंवा गाईचं दूध जर आपल्याला डायरेक्ट काढून गाई म्हणजे दोहन करून कोणी दिलं तर ते सगळ्यात पहिल्यांदा जर आपण त्याला हात लावला तर ते उष्ण असतं, हाताला आपल्याला ते उष्ण लागतं. पण ते जर आपण प्यायला गेलो तर ते आपण समजा मधुर असं धरू तर त्याच्यापेक्षा म्हशीचं दूध हे मधुरतम असं तर म्हणता येईल, मधुरतर धरता येईल. आणि गुरु जर आपण हे गाईचं दूध हे गुरु धरलं तर म्हशीचं दूध हे गुरुतर धरता येईल. आता जर गाईचं दूध आपण फक्त गाईचं दूध घेतलं तर ते जर आपण प्यायलं नुसतं गरम न करता तर ते गुरु आहे, शरीरामध्ये गुरुता उत्पन्न करणार आहे किंवा गुरुतरत्व असंही आपण म्हणू शकतो. कारण गाईचं दूध हे गुरु हे सांगितलेलं आहे. आता हे गाईचं दूध गुरु हे आपण कधी धरतो की जेव्हा ते आपण 100 डिग्रीला गरम करू त्यावेळेला ते गुरु आपण धरू की त्याची साय वरती आली आणि आपण ते दूध पूर्णपणे उकळलेलं आहे असं दूध जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते गुरु असेल. मग जर आपण ते म्हणजे जे आपल्या नुकतंच काढलेलं जे दूध आहे ते जर घेतलं, दोहन केल्या घेतलेलं दूध हे गुरुतर धरावं लागेल. आता हे गरम केलं दूध आपण अजून आठवत गेलो तर हे काय होईल, अजून गुरुतर होईल. हे मी गुरुतराच्या भाषेत सांगते, मधुरतर मधुरतमत्वाच्या भाषेत नाही सांगते. हे अजून गुरुतर होईल. अजून आठवत गेलो, त्याची बासुंदी करत गेलो, रबडी करत गेलो तर ते गुरुतम होईल. तर अशा प्रकारे हे गुरुतरत्व आपल्याला लक्षात घ्यायचे. त्याचप्रमाणे मधुर मधुरतम मधुरतर मधुरतम हे आपल्याला लक्षात घेण्यासारखे. कारण जर आपण नुसती साखर खाल्ली तर ती मधुरतर आहे, मधुर आहे. पण जर साखरेची काहीतरी मिठाई तयार केली किंवा त्याचा पाक केला तर काय होईल, ती मधुरतर होईल. आणि जर ती दुधाबरोबर कशात तरी घालून घेतली तर किंवा बासुंदी सारख्या ह्याच्यामध्ये घालून घेतली तर ती अजून मधुरतम होईल. कारण तो ऑलरेडी पाक केलेला आहे, म्हणजे साखरेचाही पाक झालेला आहे, दूधही जडत्व आहे आणि त्याच्यात जर अधिक प्रमाणात जर मधुर म्हणजे साखर घातली गेली तर ती मधुरतम असेल शरीरासाठी. तर अशा प्रकारे मधुरतर आणि मधुरतमत्व किंवा स्वल्प, मध्यम आणि उत्कृष्टत्व हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर विद्यार्थी असतील तर ह्याच्यावर कार्य करून म्हणजे याच्यावर काही थिसिस किंवा अशा द्रव्यांचं कलेक्शन, मधुरतम द्रव्यांचं कलेक्शन, मधुर किंवा कटुतम द्रव्यांचं कलेक्शन असंही त्यांना करता येण्यासारखं आहे. एवं मध्यत्वात मध्यत्वम स्वल्पत्वात स्वल्पत्वम यत्र तू रसात विपरीतो विपाकू. मग आता रसात विपरीत विपाक कोणाचा होतो, तर लवण तिक्त कषायाना, लवणाचा मधुर, तिक्त कषायांचा कटू. तत्र रस विपरीतानां गुणानां उत्कृष्टत्वात उत्कृष्टत्वं कल्पयेत विपाक सदृशानाम इति अर्थः. एवं मध्यत्वम अल्पत्वम च. इथे सुद्धा विपाक
जेव्हा होतो म्हणजे लवणाचा मधुर विपाक झाला तर तोही मधुरतर आहे, मधुर आहे, मधुरतर आहे का मधुरतम आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. विपाकम एवं उचुहू चरकविदा, हा म्हणजे विपाकाचं वर्णन चरकविद म्हणजे चरकांच्या जाणकारांनी केलेलं आहे असं त्यांचं स्पष्टीकरण इथे त्यांनी दिलेलं आहे. चरकविदा, हा चरकविद जो चरक संहितेचे जाणकार आहेत त्यांनी विपाकाचं खूप सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. पुढे पाराशरस्तू, आता हे पाराशरांचं वर्णन जे आपण अष्टांगहृदयात पण पाहिलं तेच इथे वर्णन दिलेलं आपल्याला दिसतं. पाराशरस्तू पठती, अष्टांगहृदयकारांनी अगदी कमी शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी पाराशराचं वर्णन वगैरे सगळं गाळलेलं आहे त्या ठिकाणी. पण अष्टांग संग्रहकार हा शिक्षक त्यामुळे अष्टांग संग्रहकारांनी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांची उदाहरणं आणि सगळ्यांचं वर्णन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे संग्रह इथे सगळ्यांचा संग्रह आहे म्हणजे सगळ्या आचार्यांनी काय काय मतं दिली आहेत त्या सगळ्यांचे संग्रह केलेले आहेत म्हणून त्याला अष्टांग संग्रह असं म्हणतात. आणि त्याची छोटी कॉपी म्हणजे अष्टांग हृदय जी आपल्याला रोजच्या वापरात किंवा पटकन एखादी गोष्ट आपल्याला पाहायची असेल तर तो अष्टांग हृदयकार आहे की अष्टांग हृदयामध्ये आपल्याला पटकन एखाद्या गोष्टीचं वर्णन पाहायला मिळतं जे संग्रहामध्ये पूर्ण डिटेलिंग त्यांनी सगळ्याचं केलेलं आहे. अष्टांग संग्रहकार काय म्हणतात, पाराशरस्तु पठती पाकः त्रयः रसानाम अम्लो अम्लम पच्यते, पुन्हा तेच चत्वारो अन्ये, इथे थोडंसं वर्णन वेगळं आहे. पाकः त्रयः रसानाम अम्लो अम्लम पच्यते, अम्ल 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 रसाचा अम्ल विपाक, कटुः कटू आणि चत्वारो अन्ये इतर 4 जणांचा मधुर. मधुरम संकीर्ण रसः असतो संकीर्ण आणि संकीर्ण असतील तर संकीर्ण. त्यामुळे हे वेगळं वर्णन पाराशरांनी केलेलं आपल्याला दिसतं. कटु तिक्त कषायणाम कटुको येशाम विपाक इति पक्षाः तेषाम पित्त विभाके, पुन्हा इथे तेच वर्णन आहे जे मगाशी आपण अष्टांग संग्रह अष्टांग हृदयकारात पाराशराचंच वर्णन ते सांगत होते. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तिक्त कषाय यांचा पित्त विघात करतात ते, मग त्यांना तुम्ही कटु विपाक का देता असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा मधुरच विपाक सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. पाराशर नाम मुनी ही विपाकम अन्यथा पठितवान, पाराशर नाम मुनींनी विपाकाचं वेगळं वर्णन केलेलं आहे. पाकः त्रयः रसानाम इति याती या द्वयम पाराशर पठितम अनुपठितम. पाकः त्रयः रसानाम इति आर्या द्वयम, 2 आर्या सांगितलेले आहेत. म्हणजे पाकत्रयापासून इथे 2 आर्यांचं वर्णन जे आहे, पहिली आर्या आणि दुसरी आर्या असं, म्हणजे आर्या म्हणजे श्लोकांचं वर्णन. सर्वेषां रसानां त्रयो विपाकाः मधुरो अम्ल कटुश्च तत्र अम्ल रसो अम्ल विपाकः कटुकः कटुरसः कटु विपाकः चत्वारो अन्ये शेषा मधुर लवण तिक्त कषायाः मधुर विपाकः संकीर्ण रसानां मिश्र रसानां संकीर्ण विपाकित्वम् स तु पाराशर तिक्त कषाययोः मधुर विपाकित्वम इच्छन्ति. म्हणजे पाराशर तिक्त कषायाचा पण मधुर विपाक सांगतात. अन्ये तु आचार्याः तौ एव कटु विपाक विच्छन्ति, कौ विपाकौ इच्छन्ति. इतर आचार्य कटुरसाचा तौ म्हणजे कषाय तिक्त रसांचा कटु विपाक सांगतात. तन्मतं दूषयितुं कामः पाराशराः य आचार्याः कटु तिक्त कषायाणां कटु विपाकत्वम् इच्छन्ति तेषां तिक्त कषाययोः पित्तहरत्वं न संभवति. मम मन्मते तु तयोः मधुर विपाकित्वात् पित्तहरत्वं संभवति इति. खूप सोप्या शब्दात दिलेले आहे. जे मी आता सांगितलं तेच वर्णन त्यांनी खाली दिलेले. तच्च न चतुस्रम इति मन्यामहे यतः पित्तहर्तृत्वम रसस्य एव स्वस्वरूपम. आता हे शशीलेखा टीकांचं स्वतःचं वर्णन. तच्च न चतुस्रम इति मन्यामहे, माझं मत असं नाही. यतः पित्तहर्तृत्वम रसस्य स्वस्वरूपम, पित्त हरण करणं हे रसाचं स्वतःचं स्वरूप आहे. कटुस्तु विपाकः यत्र स्वल्पो अपि भवति न तत्र कटुः स्वकार्यं करोति. यत् यत् द्रव्ये रसानाम इति ज्ञायात्.
कटुस्तु विपाकः यत्र स्वल्पोऽपि भवति न तत्र कटुः स्वकार्यं करोति यद्र द्रव्ये रसादीनाम इति ज्ञायात. म्हणजे त्यांचा कटू विपाक होतो त्या ठिकाणी कटू रसाचं कार्य तितकं होत नाही. तथाच तिक्तरसस्य कटू विपाकस्य अपि निंबस्य पित्तहरत्वमेव. म्हणजे इथे कटू विपाक जो झालेला आहे, कटुस्तु विपाको यत्र स्वल्पो अपि भवति न तत्र कटुः स्वकार्यं करोति. ज्या ठिकाणी तिक्त कषायाचा कटू विपाक असं सांगितलेला आहे आणि आपल्याला पित्त हरत्व कार्य दिसलेलं आहे, त्या ठिकाणी असं लक्षात घ्यायचंय की तो कटू विपाक हा खूप कमी काम केलेलं आहे. त्यांनी खूप काम केलेलं नाही. जे काही काम झाले ते त्या तिक्त रसानीच झालेले. जसं तिक्त रसस्य कटू विपाकस्य अपि निंबस्य पित्तहरत्वमेव. तिक्त रसाचा आणि कटू विपाकाचा असा कडुनिंब आहे, पण त्याचं पित्तहरण हे कार्य आपल्याला दिसून येतं. म्हणजे तो रसानी कार्य करतो, विपाकानी कार्य करत नाही. यत्र च विपाकस्य कटोः आधिक्यम, जिथे कटूचं आधिक्य आहे, तत्र तस्य पित्तकर्तृत्वमेव. ज्या ठिकाणी कटू विपाकानी कार्य होणार आहे तिथे त्याचं पित्तकर्तृत्व आपल्याला दिसून येईल. यथा तिक्तरसे अपि द्रव्ये कटोः विपाकस्य आधिक्यात बृहतीत्वयं पित्तकरमेव. खूप वेगवेगळी उदाहरणं आपल्याला इथे पाहायला मिळतात की जसं तिक्त रसाची आहेत. कोण? बृहतीद्वय, बृहती कंटकारी आणि बृहती हे दोन्हीही, म्हणजे छोटी कंटकारी आणि बृहती मोठी कंटकार असं आपण म्हणू शकतो. तर ही दोन्ही जी कशी आहेत तिक्त रसाची आहेत आणि कटू विपाकाची आहेत, आणि ती तिक्त रसाची असून सुद्धा पित्त हरत्व न करता पित्त करत्व करतात. कशामुळे? तर ती त्या विपाकामुळे करतात, कटू विपाकामुळे करतात. एवं कषाये अपि कल्पनीयम. अशाच प्रकारे तुम्ही कषायाचं वर्णनही एखादं उदाहरण शोधून याच्यामध्ये ऍड करू शकता. एवं रसस्य एव स्वभावः पित्तहरत्व. म्हणजे हा जो पित्तहरत्व स्वभाव जो आहे तो रसाचा आहे, हा विपाकाचा नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. यतः च तिक्तरसे कषाय रसे च द्रव्ये निसर्गिकेण बलेन रसवीर्याभ्याम विपाकः प्रायेण अभिभूयते. त्यामुळे तिक्तरस आणि कषाय रस याचा प्रायेण तिक्तरस आणि कषाय रसाच्या द्रव्यांमध्ये निसर्गेन बलेन रसवीर्याभ्याम विपाकः प्रायेण अभिभूय होतो. हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. हे पण एक चांगलं वाक्य आहे की म्हणजे तिक्तरस आणि कषाय रसाच्या द्रव्यांमध्ये निसर्गतःच बलाने रस विपाकांच्या द्वारे विपाक हा अभिभूत होऊ शकतो. म्हणजेच रस आणि वीर्याचं कार्य हे विपाकापेक्षा जास्त चांगलं दिसून येतं. कशामध्ये? तिक्त आणि कषाय रसांची जी जी द्रव्य आहेत त्या सर्वांमध्ये. तर हेही आपल्याला शोधून काढता येईल की म्हणजे ज्या अर्थी ग्रंथकारांनी दिले त्या अर्थी ते योग्यच असणार आहे, पण आपण त्याची टॅली किंवा आपण त्याचा विचार एक काही द्रव्य घेऊन 100 द्रव्य तिक्त कषाय रसाची घ्यायची आणि त्याचा रसवीर्य विपाक पाहायचा आणि त्याच्यात कार्य काय होतंय, म्हणजे रसानी कार्य होतंय का विपाकानी कार्य होतंय, हे आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतं. अत उच्यते तिक्त कषायो पित्तहरौ इति अस्माभिः अतः पाराशर मतम चतुस्रम इव. त्यामुळे जे पाराशराचं मत आहे पित्तहरौ अस्माभिः अत उच्यते तिक्त कषायो पित्तहरौ इति अस्माभिः अतः पाराशर मतम चतुस्रम इव. ठीक आहे, हे पाराशराचं एक वेगळं मत आहे, हे आपण लक्षात घेऊयात. पण आमच्या मते तरी हे सर्व कार्य रसानी झालेलं आहे असं जे टीकाकार आहेत, शशिलेखा टीकाकार जे आहेत, शशिलेखा टीकेचे जे इंदू जे टीकाकार आहेत त्यांचं मत आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायचं. पुढचा श्लोक आहे 18वा. तत्र यत मधुरम रस विपाकयो. आता इथे पुन्हा
अष्टांग संग्रहकारांनी या श्लोकामध्ये रस, विपाक आणि वीर्य यांची सांगड थोडीशी घातलेली आहे, तर ती पण आपण पाहूया, म्हणजे आपल्याला द्रव्य चांगल्या पद्धतीने कळतील. तत्र यत् मधुरम रस विपाकयोः शीतवीर्यं च द्रव्यं यच्च अम्लं तयोः उष्णवीर्यं च यद्वा कटुकं तेषां यथास्वं रसेभ्यः प्रायोः गुणान् दोष कोपशमनत्वं च विद्या तद्यथा क्षीर मदिरा मरीचादीनां अनंतर वाग्भटो यद मधुरम इत्यादीना प्रकृतम प्रस्तेती. आता त्यांनी पुढे मधुर इत्यादी द्रव्यांच्या नुसार वर्णन केलेले. यद द्रव्यम मधुर रसम मधुर विपाकम शीतवीर्यम, जे मधुर रस, मधुर विपाकी आणि शीतवीर्यम च तथा तयोः रस विपाकयोः अम्लम अम्लम सत यद उष्णवीर्यम, म्हणजे आता दुसरी द्रव्य की जी अम्ल आणि ज्यांचा उष्ण विपाक आहे. यद्वा कटुकम तयोः रस विपाकयोः उष्णवीर्यम, म्हणजे ज्यांचा म्हणजे ही एक प्रकारची द्रव्य मधुर रस, मधुर विपाक, शीतवीर्य. त्यानंतर ही एक प्रकारची द्रव्य ज्यांचा रस विपाक अम्ल आणि उष्णवीर्य, आणि ही एक प्रकारची द्रव्य कटुकम तयोः रस विपाकयोः उष्णवीर्य. तेषां त्रयाणाम, अशा तीन प्रकारची द्रव्य घेतली तर यथा आत्मीय रसगुणान स अतिशयान विद्यात, त्यांचा जो आत्मीय रसगुण जो आहे तो अधिक मात्रेमध्ये वाढतो. म्हणजे मधुर रस, मधुर विपाक, शीतवीर्य असं असेल तर ते द्रव्य एकदम गुरु होईल, जे शरीरामध्ये पचायला खूप जड असेल आणि त्याचं मधुर संपूर्णतः मधुर रसाने जे काही कार्य होणार आहे किंवा शीतवीर्याने जे काही कार्य होणार आहे ते शरीरामध्ये निर्माण होईल. तसंच ज्यांचं रसविपाक आम्ल आहे आणि उष्णवीर्य आहे ते गुण किती उष्ण, तीक्ष्ण अशा प्रकारचं असेल हे द्रव्य, की ते अतिशय उष्ण आणि तीक्ष्ण स्वरूपाचं असेल. त्याचप्रमाणे ज्याचा कटू विपाक आहे, कटू रस, कटू विपाक आहे आणि उष्णवीर्य आहे, ते अतिशय कटू आणि अतिशय उष्ण अशा प्रकारचं कार्य शरीरामध्ये करणार आहे. हेच आपण मागच्या ह्याच्यात पण पाहिलं, तिथे त्यांनी तरतमता दर्शवली. इथेही तरतमता पण वेगळ्या भाषेत त्यांनी सांगितली, की जिथे रसवीर्य विपाक सेम आहे किंवा समान गुणधर्माचे आहेत असं आपल्याला म्हणतात. इथे जेव्हा आपण मधुर रस, मधुर विपाक, शीतवीर्य म्हणतो तेव्हा हे तिघही समान गुणाचे आहेत, जे शरीरात स्निग्धता उत्पन्न करणार, शीतता उत्पन्न करणार, गुरुता उत्पन्न करणार, जडता उत्पन्न करणार. तसं आम्ल हे उष्णता, तीक्ष्णता असं उत्पन्न करणार. कटू हे उष्णता उत्पन्न करणार, वृक्षता उत्पन्न करणार. तर अशी जी समान रसवीर्य विपाकाची द्रव्ये ती अधिक शरीरामध्ये काम करतील, म्हणजे त्या स्वरूपाचं कार्य अधिक प्रमाणात करतील. रस अनुरूपेण एव च तेषां दोष प्रकोप, आणि त्यांचं कार्य हे रसांच्या नुसारच आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे, कारण त्यांचं कार्य जरी वीर्य विपाकाने झालेलं असलं तरी त्यांच्यातला रसच इतका, म्हणजे ते तिन्ही एकाच गुणाचे असल्यामुळे त्यांच्या रसांवरूनच आपल्याला कार्य त्यांचं समजून येतं आणि त्यांचा दोष प्रकोप आणि प्रशम समजून येतो. तेन एतद उक्तम भवति यत्र रसवीर्य विपाकानां एकजातीयत्वं तत्र एकगुणत्वमपि. रस वीर्य विपाकाचं एकजातीयत्व असलं तर एक गुणत्व सुद्धा असतं. तथा च क्षीरे मधुर रस विपाके शीतवीर्ये च मधुर रसवत श्लेष्म कोपनत्वम आणि वातपित्त शमनत्वम च. एवं मदिरया, इथे त्यांनी ही जी उदाहरणं दिली ती एक्स्ट्रीम उदाहरण आहे. एवं मदिरया अम्लरस विपाकायाः उष्णवीर्यायाः च अम्लरसवत वातशमनत्वम पित्त श्लेष्म कोपनत्वादिकम. त्याचप्रमाणे मरीच याचं काय, कटुक रस विपाकस्य उष्णवीर्य वीर्यस्य मरीचस्य कटुक रसवत श्लेष्म शमनत्वम वातपित्त कोपनत्वम च. तर अशा प्रकारे
ही जी एक्स्ट्रीम द्रव्य आहेत की ज्यांचं रस, वीर्य आणि विपाक समान गुणधर्माचे आहेत, त्यांनी खूप छान शब्द सांगितला की रसवीर्य विपाकांवम एक जातीयत्वम जाती अन्वयत्वम तत्र एक गुणत्वम. एक जाती असेल तर एक गुणत्व निर्माण होईल. तर अशा प्रकारे ही पण काही द्रव्य विशेषत्वाने आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि त्यामुळे त्याचा वापर करताना आपल्याला योग्य पद्धतीने करायचं आहे. असंच वर्णन सुश्रुताचार्यांनी पण दिलेले. प्रत्येक ग्रंथात बघा वर्णन करताना पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्या टीकाकारांच्या पद्धती तर अजून वेगळ्या आपल्याला दिसून येतात. आता इथे त्यांनी विपाकाचं वर्णनच वेगळ्या प्रकारे केलं किंवा रसवीर्य विपाकाचं वर्णन जे एकतर लक्षात घेण्यासारखे सुश्रुताच्या 40व्या अध्यायात त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे सुश्रुत हा शल्यचिकित्सक आहे आणि त्यामुळे त्यांनी व्रण इत्यादींचं वर्णन वरती, म्हणजे जर वरचे आपण अध्याय पाहिले तर हे सगळे व्रणांशी संबंधित आहेत अध्याय. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे पुढे जाऊन काही मिश्रक अध्यायपासून किंवा भूमी हे अतुरोपक्रमणीय इथपासून जी खाली वर्णन केलेली आहेत त्याच्यानंतर द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे द्रव्याला महत्व आहेच आहे, पण ते कमी प्रमाणात दिलेलं आहे त्यांनी, किंवा सुरुवातीला ते महत्व न देता सुरुवातीला व्रणांचं वर्णन केलेलं आहे. आता याच्यात काय म्हणतात त्यांनी, सुश्रुताचार्यांनी सगळ्यांचं मत कलेक्ट केलेलं. एक आचार्य असं म्हणतात, एक आचार्य तसं म्हणतात, एक आचार्य असं म्हणतात, असं त्यांनी म्हटलंय. किंवा एका आचार्यांनी रसाला प्राधान्य दिलंय, एका आचार्यांनी वीर्याला प्राधान्य दिलंय, एका आचार्यांनी द्रव्याला प्राधान्य दिलंय आणि एका आचार्यांनी आता इथे विपाकाला प्राधान्य दिलं. काय म्हणतात, न इति आहू अन्ये, म्हणजे दुसरं कोणी आचार्य म्हणतात नाही नाही वीर्य नाही, वीर्य महत्वाचं नाहीये, विपाक महत्वाचा आहे. विपाक हा प्रधानम इति, विपाक प्रधान आहे. कस्मात, सम्यक मिथ्या विपक्वत्वात, सम्यक किंवा मिथ्या जो पाक होतो प्रत्येक द्रव्याचा त्याच्यामुळे. आता इथे पण आपल्याला, म्हणूनच ही टीका पण महत्वाचीच आहे, कारण इथे पाकाचं वर्णन केलेलं. पाक दोन प्रकारे इथे सम्यक आणि मिथ्या विपाक कसा होतो त्याचं वर्णन टीकेमध्ये आलेले, ते आपण नंतर वाचूया. इथे फक्त चांगला पाक आणि मिथ्या म्हणजे दोषयुक्त पाक असं आपल्याला लक्षात घ्यायचंय, किंवा अयोग्य पाक असं लक्षात घेऊया. इह सर्व द्रव्याणी अभ्यवृतानी सम्यक मिथ्या विपाकानी गुणम दोषम वा जनयती. गुणम म्हणजे सर्व द्रव्याणी अभ्यवृतानी सम्यक विपक्वानी गुणम जनयती, मिथ्या विपक्वानी दोषम जनयती. जर योग्य पाक झाला तर गुण निर्माण होतात, मिथ्या विपाक झाला तर दोष निर्माण होतात. तत्र अन्ये आहू. आता हे त्यांनी एका प्रकारे विपाकाचं वर्णन केलेलं. हे करून झाल्यावर पुन्हा दुसऱ्या आचार्यांचं मत सांगतात ते. तत्र आहू अन्ये प्रतिरसम पाकमिती, प्रत्येक रसाचा वेगळा विपाक. ते आपण चरकामध्ये पण वाचलं, चक्रपाणी टीकेमध्ये. केचित त्रिविधम इच्छन्ती, काय मधुरम आम्लम कटुकम वगैरे, म्हणजे मधुराचा मधुर, अम्लाचा आम्ल इत्यादी. तत्तु न सम्यक, हे काही योग्य नाही. का तर भूत गुणात आमात च अन्यो अम्लो विपाको नास्ती. हे वर्णन आपण थोडक्यात चरकाचार्यांच्या चक्रपाणी टीकेमध्ये वाचलेलं होतं, पण इथे ते आपल्याला व्यवस्थित समजतं. काय तर भूत गुणात म्हणजे महाभूतांच्या गुणांमुळे, आणि आम म्हणजे जो काही विपाक द्रव्यांचा होतो तो जर आम स्वरूपाचा झाला तर तो अम्ल विपाक होतो असं सुश्रुताचार्य म्हणतात. भूतगुणात आमाच्य अन्यो अम्ल विपाको नास्ती. म्हणजे ज्या वेळेला अम्ल विपाक होतो तेव्हा आम होतो, त्यावेळेलाच अम्ल विपाक होतो. कधी तर पित्तम विदग्धम, म्हणजे पित्त जेव्हा विदग्ध होतं, विदग्ध म्हणजेच त्याचा पित्ताचा अम्ल विपाक होतो, त्यावेळेला अम्लताम उपेती अग्नेयत्वा. पित्त जेव्हा विदग्ध होतं त्यावेळेला त्याला अम्लता येते. यदि एवं लवणो अपि अन्यः पाको भविष्यति श्लेष्मा ही विदग्धो लवणताम याती. जर श्लेष्मा त्यांचं असं म्हणणं, जर मग अशा पद्धतीने जर आपण लवण हा सुद्धा एक विपाक आहे असं जर आपण भविष्यती असं वर्णन, म्हणजे एखाद्याला जर असं खरोखरच वाटलं की नाही लवण हा पण विपाक आहे, म्हणून ना इथे पुढे एक
टीकेमध्ये एक वर्णन आहे की भूतम अपरी अनुयोज्यम असं वर्णन आहे. याचा अर्थ असा होतो, अनुयोज्य याचा अर्थ असा होतो सेन्स्युअर्ड, म्हणजे ऑब्जेक्शनेबल. जर कोणाला ऑब्जेक्शन आहे की हा आम्ल विपाक पण होतोय, लवण विपाक पण होतोय, तर होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. की जर एखादं ऑब्जेक्शनेबल, अनुयोज्य म्हणजे ऑब्जेक्शन, दुसऱ्याने कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं, जर त्या मी जे काही सांगतेय त्या गोष्टीवर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्ही ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने मानू शकता. म्हणून ग्रंथकार जे आहेत ते दुसऱ्याच्या मतालाही तितकंच मान्यता देणारे आहेत. म्हणून त्यांनी इथे असं सांगितलं की जर एखाद्याला वाटत असेल की बाबा लवण विपाक पण होतो, तर खरोखरच होतो. कोणाचा? तर श्लेष्मा जर विदग्ध झाला तर तो लवण रसाचा होतो. तर आपल्यालाही अनेक वेळेला समजतं की जर प्रतिशय, दीर्घ प्रतिशय राहिला आणि जर श्लेष्माचा पाक झालेला आपल्याला जर लक्षात आला तर जे काही सिंघाणक जे असतं तर ते लवण रसाचं असतं, हे आपल्यालाही लक्षात येतं. किंवा जो सिंघाणक म्हणजे जे नाकाच्या द्वारे जो काही शेंबूड असं आपण म्हणू शकतो, तो जो असतो तो लवण रसात्मक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला त्याची विदग्धता समजून येते. बाकी ठिकाणी जो काही कोथ होतो किंवा शरीरामध्ये जे बॉइल्स उत्पन्न होतील त्याच्यामध्ये जो काही कफ म्हणजे श्लेष्मा असेल तर त्याचा काही आपण रसाद्वारे पाक आपल्याला समजणार नाही, पण तिथे लवणता असण्याची शक्यता असेल. आणि म्हणूनच तिथे लवण रस असल्यामुळे त्याचं जे म्हणजे ती जखम लवकर भरत नाही असं आपण म्हणतो की त्या गोष्टीमुळे असण्याची शक्यता आहे, कारण त्याचा पाकच सतत होत राहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं की पित्त जर विदग्ध झालं तर आम्लता येतं आणि श्लेष्मा विदग्ध झाला तर लवण पाक निर्माण होण्याची शक्यता आहे. मग ते तुम्ही विपाकांमध्ये कसं काय घेता असं सुश्रुताचार्यांचं मत आहे. म्हणून त्यांच्यानुसार भूतगुणात आणि आमात हे दोनच विपाक होत, हे दोनच प्रकारचे विपाक होतात, एक मधुर आणि कटू. महाभूतांच्या गुणानुसार ते दोन प्रकारचे विपाक होतात. त्याच्यासाठीच पुढे उदाहरणं त्यांनी दिलेली. मधुरो मधुरस्य अम्लो अम्लस्य एव सर्वेषामेति केचिदाहु दृष्टान्तं च उपदिशन्ति यथा तावत् क्षीरम उखागतम पच्यमानम. उखा म्हणजे स्थाळी, स्थाळी म्हणजे एखादं भांड. जर दूध हे आपण जर भांड्यामध्ये ठेवून त्याचं पाचन केलं, पच्यमानम मधुरम एवस्यात्, ते मधुरच राहतं. म्हणजे आधीच जे दोहन केलेलं जे दूध आहे ते आणि त्याचं पाचन झाल्यानंतर जे दूध आहे ते, हे काय मधुरच राहतं. त्याचप्रमाणे शालीय व मुद्गादय हा प्रकीर्ण, म्हणजे जेव्हा आपण ते उखडतो, जेव्हा शेतातून उखडतो तेव्हापासून ते स्वभावम उत्तर काले अपि न परित्यजंती, हे उखडल्यापासून ते शेवटपर्यंत स्वतःचे गुणधर्म सोडत नाहीत. हे आपल्याला प्रतिरस पाकासाठी ही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मधुरो मधुरम मधुरस्य अम्लो अम्लस्य एव सर्वेषाम इति केचिदाहु, यासाठी म्हणजे प्रत्येकाचा आपापला पाक होतो हे सांगण्यासाठी काही जणांनी ही उदाहरणं दिलेली आहे, दृष्टांत दिलेली. केचित वदंती, काही जण म्हणतात पुन्हा तो अनवस्थित पाक आला. अबलवंतो बलवताम वशम या आयांती, अबलवान हा बलवानांवर बलवान हे अबलवानांवर वश, त्यांना वशित करतात किंवा अबलवान बलवानांना वश जातात. म्हणजे जो मधुर आणि आम्ल असेल आणि मधुर जर बलवान असेल तर मधुर विपाकच होणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे जे मत आहे हे अनवस्थित पाकासाठी आहे. एवं अनवस्थिती ही तस्मात असिद्धांत एषः, हे दोन्ही सिद्धांत असिद्धांत आहे असं सुश्रुताचार्यांचं मत आहे. आगमेही विविधा एव पाकू मधुरहा कटुकश्च, आगमांच्या द्वारे दोनच पाकांचं वर्णन केलेलं आहे, मधुर आणि कटू. तयोः मधुराख्यो गुरुः
मधुर कसा आहे, गुरु आहे, आणि कटुकाक्षो लघु, कटुक आहे तो लघु आहे. कसं आहे, तत्र पृथ्वी आप तेजो वायवाकाशानां दैविध्यम भवति गुणसाधर्म्यता गुरुता लघुता च पृथिव्याम आपाश्च गुर्व्याः शेषाणी लघुनी. हे आपल्याला लक्षात येते की पृथ्वी आणि आप यांचं गुरु आणि बाकी तिघांचे लघु. तस्मात द्विविध एव पाकः. आता याच्यामध्ये जे डल्हनांनी जी टीका दिलेली आहे ही फार महत्वाची नाहीये. कारण महत्वाची नाहीये म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये जे मी आत्ता बोलले तेच वर्णन आहे. पण जी खाली चक्र दत्तांनी टीका दिली आहे ती खूप मोठी आहे. ती आपण जेवढी होईल तेवढी वाचूया, किंवा मी थोडं पटापट जितकं होईल तितकं सांगत जाते, कारण ती फार महत्वाची आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला अवस्थापाकांचं वर्णन कळणार आहे. इथे जे काही आहे वर्णन ते सगळं जे मी आता बोलत गेले त्याचंच वर्णन आलेलं आहे. उखागत म्हणजे स्थालीगत, प्रकीर्ण म्हणजे भूमौ निक्षिप्ता फलपर्यंत म्हणजे भूमीवर टाकल्यापासून फलपर्यंत, आणि उखडल्यापासून ते पुढेपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपल्या ताटात येत नाही तोपर्यंत त्यांचा विपाक हा सेमच असतो. असं पुढे चक्रदत्त काय म्हणतात ते आपण वाचूया. इदानीं विपाक गुणवाच्याः अतो विपाक स्वरूपम निरूप्यन्ते अवस्था पाक अपेक्षया विशिष्टः पाको विपाकः. हे लक्षात येते. अवस्था पाकापेक्षा वेगळं. विपाक शब्देन इह लक्षणया विपाक आधेय आहारस्य रसविशेषो गौरवेण लाघवेन वा युक्तो भवति. म्हणजे विपाकाच्या अधीन आहाराचं जे गुरुता आणि लघुता आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. म्हणजे विपाक हा कशाने लक्षात घ्यायचा आहे तर आहाराची गुरुता, म्हणजे हे द्रव्य गुरु आहे का लघु आहे, पचायला लवकर पचतंय का उशिरा पचतंय, इथूनच विपाक सुरू होतो आधी. विपाक आधेय आहारस्य रसविशेषो, ते त्यांनी रसाच्या विशेषांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मधुर द्रव्याचा मधुर विपाक होतो हा रसाच्या विशेषांनी त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याला तिथे काय लक्षात घ्यायचंय, त्याचं गुरुता आणि लघुता लक्षात घ्यायची. उक्तमच्या वाग्भटेनं जाठराग्निना योगात यद उदेती रसांतरम रसानां परिणामांते सविपाक इति स्मृतः. अत्र रसानां परिणामा मधुराम्ल कटुक रूपाः त्रयोः अवस्थापाकाः षड्रसस्य एव अन्नस्य आमाशयादि स्थान संबंध महिमा जायते महिमा जायन्ते. आता हा जो रसांचा जो अवस्थापाक आहे, अम्ल मधुर अम्ल आणि कटू असे जे एका पाठोपाठ एक होणारे अवस्थापाक आहेत ते आमाशयादी स्थान संबंध महिमा जायन्ते. म्हणजे ते द्रव्य तावल्यानंतर आमाशयामध्ये आल्यावर त्याचा मधुर विपाक होणार आहे, पच्चमानाशयात आल्यावर अम्ल विपाक होणार आहे आणि पक्वाशयात गेल्यावर कटू विपाक होणार आहे. तेच चरके ग्रहणी चिकित्सिते अन्नस्य भुक्त मात्रस्य षड्रसस्य प्रपाकतः इत्यादीना उक्ता अनुसंधेया. हे आपल्याला माहिती. तेषाम अंते अवस्थाने, म्हणजे हे सगळे अवस्थापाक अवसान झाल्यानंतर, म्हणजे हे सगळे अवस्थापाक झाल्यानंतर पुन्हा जाठराग्नी संयोगे सती, जाठराग्नीचा संयोग होत असताना, जाठराग्नीचा संयोग होत असतानाच यद रसांतरम म्हणजेच रसविशेष उदेती सविपाक, जो रसांतर किंवा रसविशेष उत्पन्न होतो तो म्हणजे विपाक. चरकेण तू त्रय एव विपाक अंगीकृतः. चरकांनी 3 विपाक सांगितले ते आपल्याला माहितीये. अतः तद्वचनम उपन्यस्यते कटु तिक्त कषायाणाम विपाका प्रायशः कटु अम्लो अम्लम पच्यते स्वादु मधुरम लवणास्ततः. हे चरकाचार्यांचं मत आहे. प्रायशः इति वचनात पिप्पलिकुलत्यादीनां रसान् अनुगुण पाकतां दर्शयती. त्यांचा अनुगुण पाक समान विपाक आपल्याला दिसून येतो. आता पाक म्हणजे काय, पाकस्तु तेज संयोग रूपो रसेषु न संभवती. रसांमध्ये तेज संयोग रूपी पाक नसतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, रस हे अग्नीशी संबंधित आलेले नसतात तेव्हा रसाचं कार्य होतं. म्हणजे म्हणूनच म्हटलं जातं की रसो निपाते, म्हणजे रसाचं कार्य हे जिभेवर होतं
कारण त्यांचा तेजाशी कुठलाही संबंध आलेला नसतो. त्यामुळे पाकस्तु तेज संयोग रूपो रसेषु न संभवती इति कट्वादी शब्द ही तद आधार द्रव्याणी उच्यते. त्यामुळे कटू इत्यादी शब्दांनी त्यांचं आधार द्रव्य मानायचं. एतेन यत् कैश्चित् उच्यते अवस्था पाक अवसाने षड्रसस्य एव अन्यस्य कटुरसत्वेन तदानीं तिक्तादी रसानां अभावात तेषां विपाको न उत्पद्यते इति. मग कोणीतरी एकांनी असं म्हटलं की अवस्था पाकाच्या शेवटी तर कटू विपाक होतो, मग त्यामुळे मग कटू रसांचा पुन्हा कटू विपाक असं कसं काय होईल? तद अपि अपास्तम, ते सुद्धा चुकीचं आहे. तिक्तादी रसानाम अभावे अपि तद आश्रय द्रव्यस्य विद्यमानत्वम, त्याच्या आश्रयी द्रव्य मात्र तिथे राहिलेलं असतं. म्हणजे तिक्तादी रस नसले तरी सुद्धा त्यांचं आश्रयी द्रव्य मात्र तिथे राहिलेलं असतं. म्हणजे इथे अवस्था पाके अवसाने म्हणजे अन्नस्य कटू रसत्वेन इदानीं तिक्तादी रसानाम अभावा, तिक्तादी रसांचा अभाव तोपर्यंत झालेला आहे. म्हणजे अवस्था पाकामध्ये काय मधुर आणि अम्ल हेच रस राहिलेले आहेत. म्हणजे तिक्तादी रस आलेलेच नाहीयेत तिथपर्यंत. तर मग तुम्ही कसं काय धरता की तिथे कटू विपाक होईल? म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तसं नाहीये, ते द्रव्य मात्र खाली आलेलं असतं आणि ते द्रव्य कटू तिक्त रसाचं असू शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यातून जो अवस्था पाक निर्माण होईल हा एकदम स्तोक स्वरूपात असतो, म्हणजे खूप कमी प्रमाणात असतो. त्यामुळे तो इथे आपल्याला लक्षात घ्यायचा नाहीये. हा तदपासम वस्तुतस्तु अवस्था पाकत्रयेण तद आमाशयादी स्थान महिमना मधुर आम्ल कटुरस हा उद्भूता परम प्रियते न तू सर्वथा प्राकृत रस अभिभाव. म्हणजे ते मधुर आम्ल कटुरस उद्भूत होतात, काही प्रमाणात उत्पन्न होतात, पण म्हणून ते प्राकृत रसाचा अभाव निर्माण करत नाहीत किंवा त्याचा अभिभव करत नाहीत. म्हणजे त्या द्रव्याचा जो प्राकृत रस आहे, कटू तिक्त कषाय किंवा मधुर जो काही प्राकृत रस आहे त्याचा अभिभव त्या ठिकाणी होत नाही. अन्यथा अवस्था पाकेन प्राकृतानां मधुरादी रसानां सर्वथा अप्राकृतत्वे तेषां कफादी जनकत्व अभिधानम निरवकाशम स्याद इति. आणि जर असं झालं असतं तर जे मधुरादी रस आहेत प्राकृत त्यांना संपूर्णतः अप्राकृतत्व निर्माण झालं असतं आणि कफादींची उत्पत्तीच झाली नसती. ननु चरके अन्नस्य भुक्तमात्रस्य इत्यादीना षण्णाम एव रसानाम अविशेषेण अवस्थापाकवशात कफादी जनकत्व मुक्तम ततःश्च अत्र रसविशेषेण एव दोषविशेष जनकत्व मुक्तम तथा कटुतिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटु इत्यादीना च यो विपाकः उक्तः तत् सर्वं विरुध्यते. म्हणजे आता इथे अवस्थापाक आणि विपाकातलं महत्व ते स्पष्टकरण करतात किंवा पहिल्यांदा ते एक पक्ष मांडतात की अवस्थापाकामध्ये मधुर अम्ल आणि कटू असे अवस्थापाक वेगवेगळे निर्माण झालेले आहेत. तरीही पुढे जाऊन ते असं म्हणतायत की कटुतिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटू, कटुतिक्त कषायांचा विपाक प्रायशः कटू होतो किंवा मधुर अम्लाचा विपाक हा मधुर होतो आणि तो तर अग्नीच्या संयोगानंतर निर्माण होतो. असं जे म्हटलेलं आहे ते पूर्णतः विरुद्ध होऊन जाईल जर तुम्ही अवस्थापाकांचं पण वर्णन करताय आणि विपाकाचं पण वर्णन करताय. का तर अवस्थापाकेनं एव बाधितत्वात, कारण ते रस हे अवस्थापाकानेच बाधित होऊ शकतात. तर यांचं म्हणणं काय, न एव तसं होत नाही. न हि अवस्थापाको अयम रस स्वभावम निष्ठापाकम बाधते. अवस्थापाक हा ना रसाचा स्वभाव बाधित करतो ना निष्ठापाकाचा स्वभाव बाधित करतो. किंच अवस्थायाम स्वकार्यम करोती, म्हणजे तो फक्त अवस्थेमध्ये स्वतःचं कार्य करतो. तेन रसादयो अपि स्वम कार्यम कुर्वन्ति. म्हणजे मला इथे असं म्हणायचं आहे की अवस्थापाकामध्ये जो
मधुर अवस्थापाक आमाशयामध्ये होतो त्या ठिकाणी फक्त ते जे जो काही आहार आपण घेतलेला असतो तो आहार व्यवस्थित त्याच्यामध्ये द्रवता उत्पन्न व्हावी या दृष्टीने असतो, किंवा तो आहार पचन होत असताना त्याच्यातून जो मधुर रस निर्माण होतो तो त्या द्रव्यांमध्ये जी द्रवता उत्पन्न होणं गरजेचं आहे की जे हालचालीसाठी किंवा त्याच्या स्मूथनेस साठी उपयोगी आहे. तसंच पित्ताशयामध्ये जो अम्ल विपाक होतो किंवा अम्ल अवस्थापाक होतो तो अम्लपाक तिथे पाचनाची क्रिया घडण्यासाठी होतो. आणि जो पक्वाशयामध्ये जो कटु विपाक होतो तो त्या ठिकाणी वाताची उत्पत्ती आणि तिथे शोषण जे होणं गरजेचं आहे ते होण्यासाठी तो अवस्थापाक होतो असं मला तिथे वाटतं. जे आत्ता यांनी जे वर्णन केलं त्याच्यानुसार, म्हणजे स्वकार्य जे करतो, स्वकार्यम करोती, ते या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी असावं असं आपल्याला लक्षात घ्यायचंय. तेन रसादयो अपि स्वं कार्यं कुर्वन्ति अवस्थापाको अपि स्वीयं कार्यं करोति यथा मधुर तिक्तादि अनेके रसे उपयुक्ते मधुरो अपि स्वकार्यं करोति. म्हणजे जर तुम्ही अनेक मधुर तिक्त कटू कषाय अशा रसांची द्रव्य एकत्र घेतली तर त्यातला मधुर रस हा मधुर रसाचं कार्य करणार, अम्लरस हा अम्ल रसाचं कार्य करणार, कटुरस हा कटू रसाचं कार्य करणार. तिक्तादयाश्च स्वकार्यं कुर्वन्ति, तिक्त इत्यादी स्वतःचं कार्य करणं. अयं तु विशेषो यदि मधुराख्यस्य अवस्थापाकस्य मधुरादया श्लेष्माजनका रसः अनुगुणा भवन्ति तदा स बहुश्लेष्माणं जनयति. आता हे महत्वाचं आहे की जेव्हा मधुराख्यस्य अवस्थापाकस्य प्रज्ञा जरा एक मिनिट ये, त्यांना सांग की मी 5 मिनिट 15-20 मिनिटांनी करते. मधुराख्यस्य अवस्थापाकस्य मधुरादयः श्लेष्मजनकः रसः, म्हणजे मधुर अवस्थापाक चालू आहे आणि मधुरादी श्लेष्मजनक रस आहे. तर अशा वेळेला ते अनुगुण होतात, म्हणजे समान गुणाचे असतात, त्यामुळे बहुश्लेष्माणं जनयति. मग अशा वेळेला खूप श्लेष्मा निर्माण होईल. यदा तु विपरीत कटुकादी परिगृहीतो भवति तदा स्तोकमात्रं कफं जनयति. जर आपण कटुतिक्त कषाय रसाची द्रव्य सेवन केलेली आहेत आणि ती आमाशयात गेलेली आहे तरी सुद्धा कफ उत्पन्न होणारच आहे किंवा मधुर रस उत्पन्न होणारच आहे, कारण तो त्याचा अवस्थापाक आहे. पण तो कसा होईल? स्तोक मात्र निर्माण होईल, अगदी थोड्या प्रमाणात निर्माण होईल. एवं पित्त जनक अवस्थापाके अपि वाच्यम कटुतिक्त कषायणाम इत्यादींना उक्तम च निष्ठापाको रसमल विवेक समकालो. कटुतिक्त कषाय इत्यादींना उक्त जो निष्ठापाक जो सांगितलेला आहे म्हणजेच विपाकाचं वर्णन जे केलेलं आहे चरकामध्ये त्याचं हे रेफरन्स दिलेलं आहे. इत्यादींना उक्तम च निष्ठापाक, हा निष्ठापाक कधी निर्माण होतो तर मल विवेक समकालो भवती. रस आणि मल यांचा जेव्हा भेद होतो, म्हणजे आता रसांची उत्पत्ती होणारे रसरक्तादी धातूंची निर्मिती होणारे आणि मल वेगळा होणारे असा जेव्हा काळ निर्माण होतो त्यावेळेला निष्ठापाक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे अवस्थापाक हा वेगळा आहे आणि निष्ठापाक हा वेगळा आहे. निष्ठापाक म्हणजेच विपाक हा जाठराग्नीचं जाठराग्नीद्वारे रसचं पूर्णतः परिणमन झाल्यानंतर ज्या वेळेला रस आणि मल यांचा विवेक होतो, म्हणजे आता रसादींची उत्पत्ती आणि मल निर्माण होणारे त्यावेळेला तत्समकाले त्या समकाळी होतो. भिन्न काल एव अवस्थापाकही, अवस्थापाकांचा काळच भिन्न आहे त्यामुळे तो तुम्ही इथे लक्षातच घेऊ नका. सच भिन्न कालो अपि अवस्थापाकजन्य दोष अनुगुणतया अननुगुणतया वा
अवस्था पाक आहित दोषाणाम वर्धनम क्षपणम वा करोती इति। तरी सुद्धा भिन्नकाली असलेल्या अवस्था पाकामध्ये उत्पन्न जे दोष दोषांच्या समान गुणांचे किंवा विरुद्ध गुणांचे दोष अनुगुणतया अननुगुणतया, अनुगुणतया म्हणजे समान गुण, म्हणजे अवस्था पाकामध्ये जर कफाची जास्त उत्पत्ती झाली असेल तर आणि त्याच्या समानच विपाकामध्ये जर हे दोषांची उत्पत्ती जास्त झाली किंवा त्याच्यामध्ये जर कफाचीच उत्पत्ती जास्त झाली तर ते अनुगुण म्हणू शकतो आपण। किंवा जर याच्यामध्ये कफाची उत्पत्ती जास्त झाली आणि विपाकामध्ये मात्र कटुरसाची उत्पत्ती जास्त झाली तर आपण त्याला अननुगुण असं म्हणू शकतो। त्यामुळे सच भिन्न कालो अपि म्हणजे अवस्थापाक हा भिन्न काल असून सुद्धा सच म्हणजे विपाक हा भिन्न काली असून सुद्धा अवस्थापाकजन्य दोष गुण अनुगुणतया अननुगुणतया वा अवस्थापाक आहित दोषाणाम अवस्थापाकापासून निर्माण झालेले जे काही थोड्या प्रमाणातले दोष आहेत त्यांचं वर्धनम क्षपणम वा करोती, वर्धन किंवा क्षपण करतो। म्हणून जर मधुर मधुर शीतद्रव्य असेल तर मधुर रसाचं जेव्हा अवस्था पाकामध्ये जाईल त्यावेळेला मधुर रसामुळे कफाची उत्पत्ती अधिक जास्त प्रमाणात होईल। पुढे जेव्हा त्याचं विपाकात रूपांतर होईल, विपाक होईल, त्यावेळेला पुन्हा मधुर रस जर निर्माण झाला तर पुन्हा हा श्लेष्मा अधिक जास्त प्रमाणात वाढेल। ते या ठिकाणी त्यांनी सांगितलंय। म्हणजेच त्या अवस्था पाकातला जो दोष आहे तो अजून जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असू शकेल। पण त्याचा जर कटू विपाक झाला तर काय होईल, त्या अवस्था पाकातल्या कफाचं क्षपण होईल। त्यामुळे आहित दोषाणाम वर्धनम क्षपणम करोती। आ अधिक धा धातू आहे, म्हणजे धारण करणे, म्हणजे तिथपासून जे दोष पुढे आलेले आहेत असं आपल्याला लक्षात घ्यायचंय की अवस्थापाकांपासून आलेले दोष हे पुढे निष्ठापाकामध्ये त्यांचं वर्धन होणार का क्षपण होणार हे लक्षात घेता येतं। निष्ठापाक अभिधानम शास्त्रे प्रयोजनवत, त्यामुळे निष्ठापाकाचं शास्त्रामध्ये प्रयोजन सांगितलेलं आहे, म्हणूनच निष्ठापाकाचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे। अन्ये तू आह, इतरांचं मत काय आहे हे चक्रदत्तांचं मत आहे। आता अन्य लोकांचं मत सांगितलेलं आहे। न अन्नस्य अग्निसंयोगात मधुरादी अवस्थितम भवति किंतु कफादी स्थानेषु मनुष्याणां स्वभावात एव मधुरादयो रसाः तिष्ठन्ति ते च अन्नम स्वभावम नीत्वा कफादीन जनयन्ति। काही जणांचं मत असं नाहीच आहे, त्यांचं म्हणणं अग्निसंयोगामुळे काही नाही होत, ते मधुरादी अवस्था पाक जे आहेत ना ते मधुर रस त्या त्या ठिकाणी असतात। म्हणजे आमाशयात मधुर रस असतो, पित्वाशयात अम्लरस असतो, पक्वाशयात कटुरस असतो, पित्ताशयामध्ये अम्लरस असतो, त्यामुळे त्यांचा अग्नीशी काही संबंधच नाही असं काहींचं मत आहे। उत्तम ही तंत्रांतरे, दुसऱ्या तंत्रामध्ये म्हणजे दुसऱ्या एका ग्रंथामध्ये काय लिहिलंय, मधुरो हृदयात ऊर्ध्वम रसहा कोष्ठे व्यवस्थित। हा मधुर रस कशात आहे, ऊर्ध्व म्हणजे हृदयाच्या ऊर्ध्व भागात मधुर रस आहे। ततः संवर्धते श्लेष्मा शरीर बलवर्धना, हा म्हणून तो श्लेष्मा वाढवतो। नाभी हृदयामध्ये ही रस हा अम्ल व्यवस्थित, नाभी हृदयाच्या मध्ये अम्ल रस आहे। स्वभावेन मनुष्याणां तत्र पित्तम विवर्धते ना अधोनाभ्यास्तु खलु कटुको अवस्थितः रसः, खाली कटुरस आहे। प्रायः श्रेष्ठतम तत्र प्राणीनाम वर्धते अनिलाहा, म्हणून त्या त्या रसांची उत्पत्ती त्या त्या ठिकाणी होते असं त्यांचं मत आहे। तस्मात विपाक त्रिविध रसानाम न अत्र संशय, अशा प्रकारे विपाक 3 प्रकारचे आहेत असं यांनी म्हटलेलं आहे। एतच्च तंत्रांतरम श्लेष्म पित्तगत मधुर अम्ल रस वायू प्राभाविक कटुरस अभिप्रायेण वर्णनीयम, हे जे आहे ते श्लेष्म पित्तगत मधुर अम्लरस म्हणजे श्लेष्माच्या स्थानामध्ये मधुर रस, पित्ताच्या स्थानामध्ये अम्लरस आणि काय वायूच्या स्थानामध्ये
कटुरस अशा प्रमाणे त्यांनी प्रायः वर्णन केलेलं आहे. तेच कफादी गता रसहा अस्माकम अपि अग्न्याशय पाक सहकारतया अनुमता एव. म्हणजे आमच्या मते सुद्धा जे कफादी गत रस आहेत ते अग्नीचा संयोग आल्याशिवाय निर्माण होत नाहीत असं आमचं पण मत आहे. अयमच विपाक आधेयो न रसनेंद्रिय ग्राह्य. हा जो विपाक आहे तो विपाक आधेय जो रस आहे, विपाकाच्या अधीन जो रस आहे हा रसनेंद्रियांनी ग्राह्यच होऊ शकत नाही. किंतु तत्कार्येण एव उन्नीयते, तो कार्यानेच वाढतो. यथा कटु रसाया उष्णवीर्याया अपि शुंठ्या वृष्यत्वेन मधुरा पाको अनुमीयते. म्हणजे कटुरस आणि उष्णवीर्याची अशी सुंठी ही वृक्ष आहे आणि म्हणूनच ती वृक्ष आहे, तिच्या त्या वृक्षत्वानीच तिचा विपाक हा मधुर आहे हे आपल्याला जाणायला हवं. तथा लवणस्य सृष्टमूत्रत्वेन मधुर पाकः उन्नीयते. लवण हे सृष्ट विणमूत्र करणारा आहे म्हणून मधुर विपाकी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी जाणायला हवं. तथा तिक्त कषाययोः बद्ध विणमूत्रतया कटुपाक उन्नीयते. तिक्त कषाय रसाची द्रव्य ही साधारणतः बद्ध विणमूत्र करणारी असतात म्हणून त्यांचा विपाक हा कटू आहे असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. ननु लवणस्य मधुर पाकित्वे पित्त रक्त कर्तृत्व. हे आपण मागे पण पाहिलंय, खूप वेळा पाहिलंय, मी हे थोडं घेत नाही कारण लवण रसाचं पित्त कर्तृत्व हे त्याच्या उष्णवीर्यांनी होतं हे आपल्याला माहिती आहे. सत्यपि लवणस्य एतेन यदुच्यते लवणादिषु विपाको यदि रसवीर्याभ्यां बाधिताः स्वकार्यं न स्यात् तत् किं तेन उपदिष्टः तद निरस्तं भवति. हे आपल्याला माहिती आहे. आता इथे भूत स्वभावस्य अपरि अनुयोज्यत्वात आम्ही सांगतोय म्हणजे सुश्रुतांनी भूत स्वभावांनी वर्णन केलेलं आहे की महाभूतांनुसार मधुर आणि कटू असा विपाक सांगितलेला आहे. तर तो भूत स्वभावस्य अपरि अनुयोज्यत्वात म्हणजे भूत स्वभाव हा आमच्या मते आहे पण तो सेन्स्युरेबल किंवा ऑब्जेक्शनेबल असू शकतो. ननु यत्र रस विपरीत हा पाको भवती म्हणजे लवणाचा मधुर किंवा तिक्त कषायाचा कटू स उच्यतां यस्तु समान गुणो मधुरस्य मधुरः अम्लस्य अम्लः कटुकस्य कटू तत्कथने किं प्रयोजनम यतो रसगुणैः एव तत्र विपाक गुणो अपि ज्ञास्यते. ते रसगुणांनी त्याचा विपाक जाणावा हेही आपल्याला आपण पाहिलेले. न एवं लवणादिवत सदृश रसांतर उत्पाद शंका निरासार्थम तत्र अनुगुणो अपि विपाको वक्तव्य. त्याच्या अनुगुण विपाक होतो असं सांगितलंय म्हणून तिथे विपाकाचं वर्णन पुन्हा एकदा केलेलं आहे. म्हणजे लवण रसाच्या समान गुणांचं होतं पण लवण रस नाही उत्पन्न होत तथा म्हणून त्याला विपाक मानलेलं आहे. तथा यत्र समान गुणो विपाकः तत्र बलवत् कार्यं भवति. हेही पाहिलं आपण. विपर्यये तु दुर्बलमिति. सुश्रुतेन विविधम एव विपाको अंगीकृतो मधुरा कटुकश्च द्वैविध्ये च भूतानां गुरुलाघवेन हेतु यदुक्तम तेन एव तत्र पृथ्वी. हेही आपल्याला माहितीये. पुढे अत्रापि सुश्रुतमते यदपि अम्ल लवणौ मधुर विपाकौ तथापि तयोः वातहरत्वे सृष्ट विण्मूत्रयाच मधुर कार्यकारित्वं न पुनः पित्तहरत्वे तथा तिक्त कषाययोः कटु विपाकयोः वातकर्तृत्वे बद्ध विण्मूत्रतयाच कटु कार्यत्वं न पुनः पित्तकर्तृत्वे इति अचिंत्यात प्रभावस्य. आता हे पाहण्यासारखं आहे. अत्रापि सुश्रुतमते म्हणजे सुश्रुतांनी काय सांगितलंय फक्त मधुर विपाक आणि कटु विपाक. अत्रापि सुश्रुतमते यद्यपि अम्ल लवणौ मधुर विपाकौ तथापि तयोः वातहरत्व म्हणजे तरी ते वातहरत्व सृष्ट विण्मूत्र आणि मधुर कार्यकरत्व न पुन्हा पित्तहरत्व हे पण ते पित्तहर नाहीये. म्हणजे मधुर रसाप्रमाणे ते पित्तहर नाहीये. किंवा तिक्त कषाय हे कसे कटु विपाकाचे आहे.
कारण ते वात करणारे आहेत, वातदोष वाढवणारे आहेत, बद्ध विडमुक्त करणारे आहेत. त्याच्यानुसार त्यांचं कटू कार्यत्व कळतं, पण पित्त कर्तृत्व कळत नाही. तर न पुन्हा आणि पण त्यांचं पित्त कर्तृत्व नाहीये हे कळत नाही. हे सगळं जे आहे ते अचिंत्य प्रभाव, तो त्यांचा अचिंत्य प्रभाव आहे असं सुश्रुतांनी मानलेलं आहे. म्हणजे अम्ल लवणाचं जे मधुर विपाकांनी कार्य कळलं आपल्याला, पण त्याचं पित्त रत्व जे कार्य आहे ते कार्य हे त्याच्या अचिंत्य वीर्यानी अचिंत्य प्रभावानी होतं. किंवा पित्त कषायाचं जे आहे ते कटू कार्य आपल्याला कळलं, पण त्याचं पित्त कर्तृत्व पित्त हरणत्व हे कार्य हे अचिंत्य प्रभावानी होतं असं सुश्रुतांना म्हणायचंय. ननु पांचभौतिकत्वे आहारे देहे आहार हा पांचभौतिक विपक्वा पंचदा सम्यक स्वान गुणान अभिवर्धय इति अनेन पंचदा अपि विपाकः तेन उक्ता. 5 प्रकारचे विपाक त्यांना खरं तर सांगायचे आहे. तत्कथम न विरोधा, मग त्याला का विरोध नाहीये? न एवं उपाधी भेदेन विरोधात भवती, पण उपाधी भेदाने त्याला विरोध येतो. तत्रहि भूतभेदम अवलंब्य पंचधात्वम अत्र तु लाघव गुरुरूपम भूतगुण वैविध्यम आश्रित्य वैविध्यम उक्तम. म्हणजे इथे महाभूत पण 2 प्रकारचीच आहे, एक तर गुरु किंवा लघु, त्यामुळे ती पाहून त्याच्यामधलं वैविध्य आपल्याला लक्षात घ्यायचंय. यथा पंचम महाभूतकत्वे अपि द्रव्याणाम सौम्य अग्नेयत्वात् वैविध्यम यत् पुनः सुश्रुतेन अम्लपाको न मन्यन्ते चरकमत अनुनायीना न संयन्ते. हे तर आपण पाहिलेलंच आहे की म्हणजे इथपर्यंत त्यांनी सुश्रुताचं मत घेतलेलं आहे. आता इथे पुढे ते पुन्हा चरकाचं मत सांगत आहेत, किंवा व्यामिश्र जे रस आहेत त्यांचंही मत या ठिकाणी पुन्हा येणार आहे. ही खूप मोठी टीका आहे. आपण पुन्हा इथपासून या श्लोकापासून किंवा या टीकेपासून पुन्हा पुढच्या वेळेला वाचूयात. पण ती कळण्यासारखी आहे, खूप सुंदर आहे आणि त्याच्यानेच आपल्याला अवस्थापाकाचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने समजेल. त्यामुळे ती पुढे आपण वाचूयात. आता आपण थांबूयात, 4:30 झालेले. लक्षात येत आहे? पुन्हा पुन्हा तेच आहे, पण काही गोष्टी या लक्षात घेण्यासारख्या आहेत त्या ठिकाणी. आणि बेसिकली आपल्याला अवस्थापाकासाठी त्याचा उपयोग खूप चांगला होणार. अवस्थापाक आणि विपाक यांच्यातलं मतमतांतर समजण्यासाठी होणार आहे. जर जमल्यास मी या खालच्या टीकेचं म्हणजे जे सुश्रुतातली ही जी टीका आहे त्यातलं केवळ जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळेला आपण घेऊन टाकूयात आणि मग पुढे अवस्थापाकावर डायरेक्ट जाऊया. इथे थांबूयात आपण. हो मॅडम.